नंतर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी कृष्णा जंजाळ बायोफॅक्टर प्रतिनिधी कन्नड. आज मित्रांनो आपण हातनूर येथे बटाटा प्लॉटवरती आलो आहे. येण्याचे मुख्य कारण असे आहे की शेतकऱ्यांनी आपले बायोएक्सल ट्रिओ हे बायो फर्टिलायझर जे आहे ते बटाट्या प्लॉटसाठी बेसल डोसमध्ये वापरलं होतं. तर आपण नवीन बटाट्याच्या प्लॉटवरती 1-2 व्हिडिओ बनवले होते, परंतु त्याचे नंतरच्या स्टेजमध्ये कशा पद्धतीनं रिझल्ट येतात किंवा क्वालिटीमध्ये त्याच्या गुणवत्तेमध्ये बटाट्याच्या त्याचा काय फरक पडतो हे दाखवण्यासाठी आपण आज स्पेशली बटाटा काढणं इथं चालू आहे आणि ह्या प्लॉटवरती आपण भेट दिली आहे आणि शेतकऱ्याकडनं आपण आपल्या खताविषयी त्यांचं मनोगत काय आहे किंवा त्यांना त्याचे कसे रिझल्ट मिळाले याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार, माझे नाव प्रदीप मनसुबराव मगर, हातनूर. माझा मोबाईल नंबर आहे 9923691148. बरं, मी बायोफॅक्टर कंपनीचे एकरी 2 बॅग टाकल्या होत्या आणि Bioxel 9-24 मध्ये मिक्स घेतल्या होत्या. एकदम चांगले रिझल्ट आले. 2 वेळेस 8 डोस मी टाकलेला आहे बटाट्यासाठी. बरं, एकरी 2-2 बॅग प्रमाणे 4 बॅग याला टाकलेले आहे हं, आणि 2 बॅग त्यामध्ये 9-24चे घेतले होते. बरं, तर बटाट्याची साईज आपल्या खतामुळे हं, एकदम चांगली बनली. हं, चकाकी चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, शायनिंग पण चांगली आली बटाट्याला बरोबर. आणि बटाट्याचा ॲव्हरेज देखील माझ्या इच्छेच्या पण चांगलं निघालेलं आहे. इच्छेपेक्षा जास्त निघाले. इच्छेपेक्षा जास्त निघालेलं आहे. एकरी जवळपास आपल्याला आता 160 क्विंटलच्या प्लसमध्ये ॲव्हरेज आलेलं आहे. 160च्या प्लसमध्ये अजून काढायचं बाकी आहे. आपलं 4-5 बेड बाकी राहिलेले एका एकरमध्ये काढायचे. बरं. तर माझं असं विचारणं होतं की या अगोदर तुम्ही बटाटा करत असताना हां. बायो फर्टिलायझर न वापरता तुम्ही जे खतं वापरत होता तर त्या तुलनेमध्ये आता काय? त्याच्यामध्ये मला जवळपास 40 क्विंटलचं ॲव्हरेज प्लस मिळालेलं आहे पहिल्यापेक्षा. पण पहिले मी बटाटे लावले होते तर मला 130 क्विंटलच्या आसपास ॲव्हरेज मिळालं होतं एकरीमध्ये. बरं. तर आता माझं जवळपास 40 क्विंटलचं ॲव्हरेज प्लस झालेलं आहे बायोफॅक्टर. आणि साईजमध्ये साईजमध्ये पण एकदम चांगला फरक. आता एक बटाटा जवळपास 600 ते 700 ग्रॅमपर्यंत पण साईज बनलेली आहे. मीडियम पण आहे पण जास्तीत जास्त मध्ये. बरोबर. याच्या अगोदरचा अनुभव कसा होता? याच्या अगोदरचा साईज बनली नव्हती चांगली, चकाकी नव्हती, क्वालिटी नव्हती. यानं चकाकी पण आलेली चांगली. अजून दुसऱ्या कोणत्या पिकाला तुम्ही याचा वापर केला? मी याचा ऊसासाठी तर नेहमीच वापर करतो. मी गेल्या 4 वर्षापासून आपल्या कंपनीचं खत ऊसासाठी टाकत होतो. पण आता जे मी यावरती बटाट्यासाठी सुद्धा टाकतो. तर बटाट्याला मला याचा आणखी चांगला रिझल्ट मिळाला. बरं, तुमचं रासायनिक खताव्यतिरिक्त म्हणजे याचा रिझल्ट तुम्हाला कसा म्हणजे निदर्शनास कसा आला किंवा याची रासायनिक खतापेक्षा वेगळं काय आहे याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये जे रासायनिक खतामध्ये याचा जो फरक आहे, याचं झाड हिरवं राहणे, अटॅक येत नाही जास्त काळ, रोगप्रतिकार शक्ती याची चांगली मिळते आणि जास्त काळ हे हिरवं राहतं झाड, करपा वगैरे येऊ देत नाही. आणि जमीन पण हे भुसभुशीत करतं. आणि बटाट्यासाठी आपल्याला जमीन ही भुसभुशीत पाहिजे. तर याचं जे गुणधर्म आहे आपल्या खतामध्ये, तर हा चांगला रिझल्ट मला मिळाला. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? मी शेतकऱ्याला हे सांगू इच्छितो की तुम्ही नक्कीच बटाटे या पिकासाठी या कंपनीचा वापर करा. बायोफॅक्टर कंपनीचं जे ट्रिपल ॲक्शन आपलं खत आहे ते नक्कीच वापरावे. एकरी 2 बॅग. बरं. अजून दुसऱ्या पिकासाठी पण ऊसासाठी पण एकदम छान खत आहे. ऊसाची जी साईज आहे, कांडीमधली जी लांबी वाढते यानं, बरं, जाडी पण वाढती आणि फुटवा पण चांगला निघतो. बरं. ऊसासाठी तर मी गेल्या 4 वर्षापासून हे वापरतो. ठीक आहे. तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधानी. खूप छान कंपनी आणि रिझल्ट पण मला चांगला मिळाला. ओके, धन्यवाद. ओके, धन्यवाद.